अनेकदा फळं पोटात जावी यासाठी मिल्कशेक करून पिणं लोक पसंत करतात. पण फळं आणि दूध एकत्र करून पिणं हे आरोग्यासाठी किती घातक आहे असा विचार केलाय का? तुम्ही कोणत्या फळाला दुधासोबत एकत्र करून पिताय आणि त्याचं काय नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला माहीत असायला हवं. दुधासोबत काही फळं एकत्र केल्याने पचनक्रिया बिघडू शकते. त्यामुळे गॅस, ऍसिडिटी, पोट फुगणं आणि सतत शौचाला होणं असे काही त्रास होऊ शकतात. मुळात दूध हे पूर्णान्न आहे. त्यात काहीही घालून पिण्याची गरज नाही. पण मिल्कशेक करताना त्यामध्ये फळं आणि साखर घातली जाते. त्यामुळे आपसुकच याच्या कॅलरीज अधिक होतात, ज्याने वजन वाढण्याची भीती असते. याशिवाय दूध आणि फळं एकत्र करून प्यायल्याने पिंपल्स येण्याचा त्रास देखील होऊ शकतो. कारण दुधामध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचेवरती सिबम वाढतं. त्यामुळे काही जणांना पिंपल्स येण्याचा त्रास देखील होऊ शकतो. कोणतंही फळ हे स्वतंत्र खाणं केव्हाही चांगलं, कारण त्यामुळे त्या फळाचे फायदे मिळतात. मिल्कशेकमुळे फायदे मिळत नाहीत. आंबट वर्गातील फळं आणि दुधाचं मिश्रण हे वरील समस्या निर्माण करू शकतात. केळं आणि दूध हे दोन्ही पदार्थ एकत्र घेणं हे आयुर्वेदानुसार चांगलं नाही. दूध आणि केळं यांच्या पचनाला तसा वेळ लागतो. त्यामुळे अंग जड होतं, सुस्ती येते. इतकंच नाही तर काही जणांना याची ॲलर्जी देखील होऊ शकते. म्हणूनच फळं आणि दूध एकत्र करून कोणतेही फ्रूट मिल्कशेक करून पिऊ नका. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा.